नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुम्ही पाहता आपलं नवनिर्मित चॅनल, ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र, आणि मी आहे तुमचा मित्र अमित. आपण आलो आहोत मित्रांनो गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणजेच मांडवी बीच येथे. सकाळचा 9चा सुमार आहे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो आहे आणि मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याचं नाव आहे हॉटेल सी अँड फॅन्स. आता आपण ब्रेकफास्ट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. तर तुम्ही जिथे या रूममध्ये राहिलो त्या रूममधून आपला समुद्रकिनाऱ्याचा अतिशय अप्रतिम व्ह्यू मिळतो. खरं तर मला सी फेसिंग रूम्स मिळाले नाही कारण सोल्ड आउट होते. तरी पण मित्रांनो, आपल्याला या आपल्या रूममधून समुद्राचा अतिशय अत्यंत सुंदर नजारा दिसतो. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहायला या. हे बघा, पाहताय ना, आहे मित्रांनो मांडवी बीच. हे बघा जिथे आपण थांबलो आणि तुम्ही पाहत असाल पार्किंग एरिया. हे बघा आपली स्कोडा रॅपिड तिथे उभी आहे. सकाळची वेळ आहे मित्रांनो. मे बी कदाचित आपली पहिल्यांदा तशी वेळ असते की आपण सकाळच्या वेळेस आपण कुठल्याही समुद्रकिनाऱ्याला भेट देतो. काल आपण वेळेश्वरला पण गेलो होतो तेव्हा जवळजवळ मला 11चा सुमार होता आणि आता 9 वाजले. तर मंडळी, तुम्ही इथे पाहतच आहात. बघा, विविध खाद्यपदार्थांची रेलचेल इथे तुम्हाला दिसते. आपला ब्रेकफास्टसाठी विविध पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहतच आहेत. कांदा पोहे आहेत, काही फ्रूट्स आहेत इथे. त्यानंतर आपला साऊथ इंडियन, आपलं सगळ्यांचा फेवरेट वडा सांबार किंवा इडली वगैरे इथे सुद्धा दिसत आहेत. पण मी मात्र मित्रांनो थोडेसे पोहे आणि आपला बॉईल्ड एगवरती ताव मारला आणि सुद्धा म्हणजे मसाला ऑमलेटसुद्धा मी ऑर्डर केलं होतं. तर आपल्याला एग्सचे पदार्थ आवडतातच ब्रेकफास्टमध्ये. एवढे सगळे पदार्थ मंडळी आपल्यासमोर आहेत आणि त्यामुळे आपण हे घेऊ का ते घेऊ असा विचार नक्कीच आपल्या मनामध्ये येतो. परंतु सरतेशेवटी मात्र चहाचा आस्वाद घेत आज रत्नागिरी शहरामध्ये काय काय पाहता येईल याचा वेध घेऊन मी पुन्हा आपल्या हॉटेलच्या बाहेर पडलो. अतिशय एक्सायटेड होतो मी, कारण पहिल्यांदाच आपण रत्नागिरी शहरामध्ये आलो होतो. सो खूप विलक्षण वाटत होतं मला. मित्रांनो, सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडी वर्दळ जरा कमी आहे, तुम्हाला असं वाटतच असेल. कारण इथे जेव्हा आम्ही रात्री आलो तेव्हा खूपच गर्दी होती इथे. पूर्णपणे सगळे आपले पर्यटक म्हणा किंवा लोकल लोक इकडे या आपल्या समुद्र किनारपट्टीचा आनंद घेण्यासाठी सगळे इकडे गर्दी करत असतात. आणि तुम्ही त्या टोकावरती जे बघताय तो एक सिम्बॉल तुम्हाला दिसतो, ते लाईट हाऊस आहे. पाहताय, ते आहे लाईट हाऊस रत्नागिरीमधील. तर इथून या मांडवी बीचपासून हे जे प्रवेशद्वार आहे तिथून आपल्याला लाईट हाऊसचं सुद्धा दर्शन घडतं इथे. हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो. हा वॉकवे जो तयार केलेला आहे, तर अर्थात हे मांडवी बीचचा प्रवेशद्वार, रत्नागिरीचा प्रवेशद्वार, माफ करा, मांडवी बीच म्हणून हे स्थळ ओळखलं जातं. काल जेव्हा आम्ही इथे आलो होतो मित्रांनो तेव्हा बरीचशी गर्दी होती इथे. आता सकाळची वेळ आहे त्यामुळे एवढी वर्दळ नाही आहे. पण संध्याकाळी जेव्हा आम्ही आलो तेव्हा असे तरुण वर्ग म्हणा किंवा आपले सगळे वयोवृद्ध लोक वगैरे सगळे आपले इथे संध्याकाळ घालवण्यासाठी येत असतात. या समुद्राच्या सानिध्यामध्ये ते आपले गप्पा गोष्टींचा फळ रंगतो. आपल्या सुखदुःख एकमेकांना शेअर करत असतात. एन्जॉयमेंट असते इथे मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे, बघा किती इथे बेंचेस लावलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे एवढी गर्दी इथे जमते. या समुद्रकिनाऱ्याचा एकदम मनमुराद आनंद लुटण्यासाठी बरेचसे पर्यटक मित्रांनो इथे येत असतात. आणि तुम्ही जर ते बघत असाल, हे बघा, आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल आहे सी फॅन्स. ते बघा, तेच आहे ते. तर हे मला वाटतं रत्नागिरीतील वन ऑफ द बेस्ट हॉटेल्स पैकी एक आहे. तर तुम्ही इथे आलात तर राहण्याची इथे उत्तम सोय आहे मित्रांनो. पाहताय ना इकडे. आणि ते जे आहे ते लाईट हाऊस आहे रत्नागिरीमधील. त्या कॉर्नरवरती तुम्हाला दिसत असेल, त्या कॉर्नरवरती जे काही दिसतं ते लाईट हाऊस आहे, तुम्ही पाहतच आहात. तर अशा प्रकारे मित्रांनो, मला तर इथे मी पहिल्यांदाच आलेलो आहे इथे. मला तर खूप छान वाटतं आहे गेटवे ऑफ रत्नागिरी. आणि तुम्हाला माहिती आहे, मला जशी गर्दी अपेक्षित नव्हती, जे गर्दी नसलेलं ठिकाण संध्याकाळी आलो तर मात्र मित्रांनो वर्दळ आहे. मी संध्याकाळचं काही क्षण इथे चित्रित करण्याचा प्रयत्न करेन, कारण तुम्हाला कळून चुकेल की संध्याकाळीसुद्धा कशी माणसांची वर्दळ असते इथे. काय मंडळी, कसं वाटतं मग हे सुंदर असं ठिकाण? पाहताय ना तुम्ही हा समुद्र किनारा. वाव, बघा, डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं सौंदर्य आहे हे. बघा मित्रांनो, रत्नागिरीमध्ये जेवढे समुद्रकिनारे आहेत त्यापैकीच हा एक प्रमुख समुद्रकिनारा आहे असं आपण म्हणू शकतो. कारण हे जे गेटवे ऑफ रत्नागिरी या नावाने याला संबोधलं जातं आहे, म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा जो वॉकवे त्यांनी तयार केलेला आहे, तर तो समुद्र न्याहाळण्यासाठीच म्हणा किंवा
आपण या समुद्र किनाऱ्याचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी हा निर्माण केला असावा असं मला वाटतं आहे, की जेणेकरून आपण पुढे जाऊन आपल्या समुद्राचं इथं दर्शन घेऊ शकतो. आपल्या सुखदुःखांच्या किंवा आपल्या रमणीय आठवणीत आपण रमतो. म्हणजे पाण्याची जर लेवल पाहिला तर तो थोडा कमी आहे, शिप्स वगैरे इथे येऊ शकत नाही. त्यामुळे कशा दूरवरती तिकडे शिप्स उभ्या आहेत बघा, तुम्ही पाहू शकता तिकडे. मंडळी तुम्हाला मी इथे हेच सांगत आहे की इथे थोडासा खडकाळ भाग आहे, तरी पण मंडळी पर्यटकांनी पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करू नये, कारण काही आपल्याला खोलीचा अंदाज नसतो. सो पर्यटकांची काळजी घ्यावी, हे मात्र मी इथे तुम्हाला आवर्जून सांगेनच. मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल मी काही एका निर्जन ठिकाणी आलेलो, तर तसं नाही आहे. मी अर्थात सकाळच आलेलं आहे मित्रांनो इकडे या समुद्रकिनाऱ्यावरती फेरफटका मारण्यासाठी. त्यामुळे असं चित्रण आहे, नाहीतर रत्नागिरी हा एरिया पूर्णपणे गजबजलेला आहे. आता तुम्ही मला म्हणू शकता की तुला कसं माहिती आहे, तर मी रात्री पाहिलेला आहे मित्रांनो, हा किनारा किती गजबजलेला होता. बरेचसे बहुसंख्य पर्यटक मित्रांनो इथे आले होते आपल्या या मांडवी बीचचा मनमुराद आनंद घेण्यासाठी. बघता नाही तर आपले छोटे मच्छीमार बांधव कसं आपल्या नौकेतून विहार करत आहेत. छान आयुष्य आहे ना मंडळी त्यांचं. आपण मुंबईमध्ये इथे धकाधकीच्या आयुष्यामध्ये राहतो, परंतु इथे मात्र मंडळी एक वेगळीच शांतता आहे. सही ना? तर आणि हे बघा मित्रांनो, हे पाणी खूप धोकादायक असू शकतं. तुम्ही इथे पोहण्यास मज्जाव आहे, पोहण्याचं धाडस करू नका. पण अप्रतिम सौंदर्य हे आपल्याला न्याहाळता येते इथूनच, तुम्ही पाहूच शकता. मित्रांनो, तो जो तुम्ही सिम्बॉल बघता ना, तो बघा, तो सिम्बॉलच्या एक्झॅक्टली पाठीमागे आहे ना भाटे बीच आहे. भाटे बीच आणि तो जवळ तिथं तो भाटे ब्रिज म्हणून ओळखला जातो. तिथून मित्रांनो तुम्हाला राजापूरला वगैरे जायचं असेल ना, तर त्या मार्गाचा अवलंब करतात लोक, कारण तो शॉर्टकट आहे असं म्हटलं जातं. मी तर त्या रूटवरून कधी गेलो नाही आहे, परंतु मला असं सांगण्यात आलेलं आहे. सुमित असं म्हणतो आहे की तो राजापूरला जाण्यासाठी शॉर्टकट आहे. आपण जाणार आहोत तिकडे, तर तुम्हाला त्या भाटे बीचचं सुद्धा मी दर्शन करून देणार आहे. तर हा मित्रांनो, तुम्ही आता ओव्हरऑल पाहिला असेल तुम्ही, गेटवे ऑफ रत्नागिरी मांडवी बीचच्या इथे आपण होतो आणि हा वॉकवेसुद्धा तुम्ही पाहिला आहे. आणि वॉकवेवरून इकडे आपल्याला अथांग समुद्राचं इथे दर्शन घडतं. इथे येऊन आपल्या गप्पाटप्पा आपल्या कुटुंबियासमेत किंवा आपल्या मित्रमंडळीसोबत, आपल्या प्रेयसीसोबत तुम्ही ते गप्पाटप्पा मारून आपला वेळ आनंदात घालवू शकता. तर हेच ते ठिकाण आहे मित्रांनो, याच क्षणासाठी मी इथे आलो होतो. छान वाटतं ना? मला तर ही जागा खूपच आवडली आहे. तुम्ही म्हणाल हा जिकडे तिकडे जातो तिकडे त्याला सगळ्याच आवडतं. बरोबर आहे मित्रांनो, हे आपण पहिल्यांदाच अशा काही स्थळांना भेट देतो आणि मग आपलं हे आवडीशी होतं ती सगळी स्थळं. पहिल्यांदाच जातो आणि खूपच छान वाटतं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहिलात आहे गेटवे ऑफ रत्नागिरी हा वॉकवे पाहिलात तुम्ही, जो तुम्हाला इथे अरबी समुद्राचं दर्शन घडवण्यासाठी मदत करतो. तर असा हा मित्रांनो हा मांडवी बीच आहे, रत्नागिरीतील सुप्रसिद्ध बीच म्हणून ओळखला जातो. इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं काही. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, भगवती किल्ला अर्थात रत्नदुर्ग किल्ला म्हणून त्याला ओळखलं जातं. तिथे आपण जाणार आहोत. आता त्या किल्ल्याचं तुम्हाला मी दर्शन घडवतो व त्या किल्ल्यावरून मित्रांनो अरबी समुद्राचं अप्रतिम दृश्य तुम्हाला दिसेल. तर मंडळी, माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपला नवनिर्मित चॅनल, ज्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र. सोबत राहा माझ्यासोबत असेच. धन्यवाद मंडळी. तर मित्रांनो, रत्नागिरी शहराला आपण फेरफटका मारून आताही पण हे मांडवी बीचजवळ आलं, गेटवे ऑफ रत्नागिरी. सकाळचं तुम्ही दृश्य बघितलंच असेल, पण हे रात्रीचं मांडवी बीच मित्रांनो असा काहीसा दिसतो, तुम्ही बघू शकता. आणि ही याचसारखी दिसणारी आपली ही गाडी, आपण आता त्यामध्ये बसणार आहोत आणि या बीचचा विहार करणार आहोत. या समुद्र किनारपट्टीवरती विहार करणार आहोत. ही याचसारखी दिसणारी गाडीचं ह्याचं तिकीट दर मित्रांनो पर पर्सन 100 रुपीज आहे मोठ्या व्यक्तीसाठी, आणि छोट्या व्यक्तींसाठी, छोटे आपले बालगोपा आहेत त्यांच्यासाठी 50 रुपये असं तिकीट दर आहे. तर हे इथं तुम्ही मांडवी बीचला जर रात्रीचं आलात तर हे सगळं एन्जॉय करू शकता. तुम्ही बघू शकता तिथेच हेच ते आपलं रात्रीचं म्हणजे हॉटेल आहे आपलं सी फॅन्स, आपण तिथेच राहतो. आणि हे सगळं मांडवी बीचवरती घोडागाडी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, जे तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. हे बघा,
पाहताय ना तुम्ही, हे आहे आपल्या मांडवी बीचमधील हे दृश्य संध्याकाळचं. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की लोकांची रेलचेल असते इकडे. सगळे लोक आपल्या गप्पा गोष्टींच्या ओघामध्ये आहेत, सगळे लोक एन्जॉय करतात. ते बघा, मी काळोखामध्ये दिसते की नाही मला माहीत नाही, पण अशा पद्धतीने हे लोक एन्जॉय करत आहेत. लाटांचा असा आवाज आणि आपल्या मित्रमंडळीसोबतचा वेळ यांचा मिलाप झाल्यावर अतिशय एकदम तुमचा वेळ आनंदात जातो, हे मला काय सांगायलाच नको. मंडळी, ही राईड थोडी जरा टफ होती, कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण रेतीमधून गाडी आपली पुढे जात होती, तर ते जणू चढ उतार करत आपली गाडी पुढे जाते, याचा तुम्हाला प्रत्यय येईल जेव्हा तुम्ही राईड कराल तेव्हा. पण ठीक आहे मंडळी, असासुद्धा आपल्याला एक एक्सपिरियन्स येतोच लाईफमध्ये. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असे चढ उतार येतच असतात. माफ करा, मी थोडी गोष्ट आपल्या आयुष्याशी रिलेट करतो आहे, पण असंच ही राईड थोडी वेगळीच होती, स्मूथ नव्हती. पण बीचवरती अशीच राईड आपल्याला अनुभवायला मिळते, तुम्हाला माहितीच आहे. पण छान मज्जा आली. तर मित्रांनो, हे याचसारख्या दिसणाऱ्या गाडीतून आपण आता सफर केली मांडवी बीच येते. तर इथे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर आलात तर इथे आपल्याला काही विविध ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी म्हणा ही याचसारखी दिसणारी गाडी आहे. तिथे घोडागाडीसुद्धा पाहिली मी, घोडेस्वारीसुद्धा तुम्हाला करता येईल. तर इथे तुम्ही बीचवरती आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर हा आहे मित्रांनो आपल्या रात्रीचा मांडवी बीचचा नजारा. तिकडे तुम्हाला माहितीच आहे लाईट हाऊस आहे, तिकडे तुम्हाला माहितीच आहे लाईट हाऊस आहे. ते बघा जे दिसतंय काळोखामध्ये, भगवती किल्ला आहे तिथे. तो तुम्हाला सांगायला, भगवती म्हणजे आता रत्नदुर्ग किल्ला तो तिथे तुम्हाला दिसतोच आहे. आपण हेचा भाटे बीचवरून सुद्धा वेध घेतला होता या लाईट हाऊसचा. ते बघा, हे अशा पद्धतीने दिसतं. तर हे सगळं तर हा तुम्ही आनंद इथे मांडवी बीचच्या इथे येऊन घेऊ शकता. तर तुम्ही इथे आला तर 100 रुपीज चार्जेस आहेत पर पर्सन. हे असे काही बीचवरती आपण या अशा काही गाड्या असतात ज्या मानवनिर्मित मॉडिफिकेशन केलेलं आहे. या अशा बालगोपाळांसोबत तुम्ही छोट्या छोट्या राईड्सचा आनंद घेऊ शकता बीचवरती. तर मित्रांनो, आता आपण समय हॉटेलच्या दिशेने पूर्ण रत्नागिरी आपण दिवसभर आपण फिरलो होतो आणि आता चालत आपण हॉटेलच्या दिशेने. आपल्या हॉटेलच्या जवळच्या सीट आहे तुम्हाला माहितीच असेल. तर यासोबत माझ्यासोबत इथे तुम्ही बघू शकता बीचचा नजारा, इथे तुम्ही पाहिलाच आहे. तर चला, तर मग आज आपण खूप थकलेलो आहोत, पण म्हणतात ना एन्जॉय खूप झाला. मला तर मजा वाटली या सगळ्या रत्नागिरी शहर फिरताना. तर आय होपफुली जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो.